हनुमंताच्या या प्रचंड कामगिरीनंतर त्याला आलिंगन दिल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी हनुमंताजवळ लंकेची अत्यंत बारकाईनं चौकशी केली. हनुमंताने लंकेचं तपशीलवार वर्णन केलं. रामचंद्रांच्या प्रश्नांना त्याने सार्थ उत्तरं दिली. लंकेच्या तटबंदीचं, संरक्षणाचं सविस्तर वर्णन हनुमंतानं केलं. हनुमंतानं सांगितलं की मी जेव्हा लंकेला आग लावली तेव्हा तिथल्या पुलांची, भिंतींची मी हेतुपूर्वक तोडफोड केली. भिंतींचा काही भाग ओरबडून काढला, खंदकांचे मार्ग उद्ध्वस्त केले. वानरांना आत जाता येईल अशी रचना तो अगोदरच करून आलेला होता. रावण पराक्रमी असल्यामुळे या सगळ्याची डागडुजी तो करणार हे निश्चितच होतं. पण पहिली रचना हनुमंताने खिळखिळीत करून टाकलेली होती. सुग्रीवाची ही प्रचंड सेना पलीकडच्या तीरावर कशी नेता येईल याचा विचारविनिमय सुरू झाला. प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाला सांगितलं, नक्षत्र चांगलंय, त्याला यश आहे, तुझ्या पराक्रमाला यश आहे. हनुमंतादी सर्व वीर सोबत घेऊन आपण लगेचच लंकेवर आक्रमण करूया. ही सगळी सेना लंकेच्या दिशेने निघाली. अग्रभागी होता बलाढ्य नील, सैन्याच्या मध्यभागी स्वतः प्रभू रामचंद्र, हनुमंताच्या खांद्यावर श्रीराम, अंगदाच्या खांद्यावर लक्ष्मण आणि सैन्याच्या पिछाडीला होता जांबवंत. राम, लक्ष्मण, हनुमंत, अंगद, सुग्रीव असे अत्यंत पराक्रमी आक्रमणाला निघालेले होते. सागरतीरी येऊन त्यांनी तळ ठोकला. एकीकडे विशाल सागर आणि एकीकडे विशाल सेना तिथे जमलेली होती. सागराच्या किनाऱ्यावर कोट्यावधी वानर सेनेसह श्रीराम आल्याचं वृत्त रावणाच्या हेरांनी त्याला दिलं. रावणाच्या मनात भीती दाटली आणि त्याने मंत्र्यांची बैठक बोलवली. आता होणारं आक्रमण कसं आहे याची कल्पना त्याला आली होती. त्याने मंत्रीगणांबरोबर चर्चा सुरू केली. रामांच्या सामर्थ्याबद्दल अनभिज्ञ असल्याने आणि आपल्या धन्याला खुश करण्याच्या हेतूने राक्षस म्हणू लागले, महाराज तुम्ही कशासाठी घाबरता? आपल्या सर्व शत्रूंचा एक हाती पाडाव करण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे. तुमचा पुत्र इंद्रजित राम आणि इतर वानरांचा महासागर पार करण्यापूर्वीच विनाश करेल. रावणाचा सैन्यदल प्रमुख प्रहस्त म्हणाला, आपण या लोकांना एवढं का घाबरायचं? दुर्मुख नावाचा दुसरा राक्षस म्हणाला की लंका दहनाच्या अपमानाचा सूड घेतल्याशिवाय मी राहणार नाही. प्रत्येक राक्षस आपापल्या सामर्थ्याविषयी रावणाला सांगू लागला, त्याला अभिवचन देऊ लागला. अशा वेळेला रावणाचा धाकटा भाऊ बिभीषण मात्र म्हणाला, रावणा, खरं सांगू का? सीतेचं अपहरण करून तू खूप मोठी चूक केलेली आहेस. या लंकेमध्ये तुला आवडत असणाऱ्या अशा अनंत स्त्रिया आहेत. मंदोदरी वहिनी तुझी पट्टराणी आहे, ती लावण्यवती आहे. तरीसुद्धा त्रिभुवनामध्ये ज्याच्या पराक्रमाचा धाक आहे अशा रामाच्या पत्नीचं अपहरण आणि तेही कपटानं केलंयस तू. तेव्हा राम याचा प्रतिशोध घेण्यासाठी येणार हे उघड आहे. हे युद्ध टाळायचं असेल तर एकच उपाय, आणि तो उपाय म्हणजे सीतेला परत करणं. कुंभकर्ण देखील रावणाला म्हणाला की तू प्रचंड मोठी चूक केलेली आहेस हे मात्र खरंय. तिथे अपहरण करण्याची गरजच नव्हती. आता जी लंकेवर आपत्ती कोसळली आहे त्यामुळे युद्ध होणार हे अटळ आहे. रामचंद्र वानरदल घेऊन येतोय, पण तू चिंता करू नकोस. मी शेवटी तुझ्याच बाजूला उभा राहीन, पराक्रम करेन, राम लक्ष्मणांचा, सुग्रीवाचा वध करेन. राजाला चांगला सल्ला द्यायच्याऐवजी त्याचा एक बलाढ्य योद्धा म्हणाला की रावणा, मला हे कळतच नाहीये की तू सीतेला आणूनही वारंवार अनुनय का करतोयस, तिच्यावर बळजबरी का करत नाहीयेस. त्यावेळी भूतकाळात घडलेला एक प्रसंग रावणाने सांगितला. पुंजिकस्थली नावाची एक अप्सरा होती. मी तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर बलात्कार केला. तेव्हा ब्रह्मदेवांनी मला शाप दिला की यापुढे जर असा अविचारी प्रसंग आणलास तर तुझ्या मस्तकाची 100 शकलं होतील. बिभीषण पुन्हा एकदा त्याला म्हणाला की जर तुला हे माहिती आहे की सीता तुला कधीही वश होणार नाही, तर लंकेचं नुकसान करणारं हे युद्ध तू का उडवून घेतोयस?
तुझं माझं हित यामध्येच आहे की तू सीतेला परत करावंस. राम क्षमाशील आहे. युद्ध होणार नाही आणि लंकेचा विनाश टळेल. उन्मत्त रावणाने त्याला लाथ घातली आणि तुझा वध करणं योग्य आहे, कारण राक्षस कुळाला तू कलंक आहेस, असं त्याला म्हटलं. विभीषणाला अत्यंत वाईट वाटलं. आता मात्र रावणा, मी तुझा त्याग करतोय, असं विभीषण म्हणाला. कारण लंकेचं पतन अटळ आहे हे त्याला समजून चुकलं. मी आता रामाकडे जाईन आणि त्याचाच आश्रय घेईन, असं विभीषण म्हणाला आणि अनुयायांसोबत निघाला. जसा रावण आकाशमार्गाने जायचा ती विद्या विभीषणालाही प्राप्त होती. म्हणून खाली न उतरता आकाशमार्गातूनच त्याने श्रीरामचंद्रांसोबत संवाद केला. श्रीरामचंद्रांना विनंती केली की मी माझ्या भावाचा त्याग केलेला आहे. मी तुमच्या आश्रयाला आलेलो आहे. पण प्रभू श्रीरामांनी त्याचा लगेच स्वीकार केला नाही. रामांनी सर्वांचा विचार लक्षात घेतला. हेर पाठवून हा किती प्रामाणिक आहे ते शोधून काढावं. संशयाला जागा आहे. सुग्रीव म्हणाला की भावाचा जो संकटकाळी त्याग करतो तो पुढे कोणाचाही त्याग करेल. आपण त्याला मुळीच आश्रय देऊ नये. अशा प्रकारची गहन चर्चा झाल्यानंतर शेवटी प्रभू रामचंद्रांनी हनुमंताला त्याचं मत विचारलं. त्यावर हनुमंत उत्तरला, प्रभू, आपण सर्वज्ञ आहात. तरीही आपण मला विचारलं म्हणून मी सांगतो. मी ज्यावेळी लंकेमध्ये गेलो होतो तेव्हा अशी चर्चा माझ्या कानावर आली की रावण आणि विभीषणाचं पटत नाही. विभीषण हा धर्माने चालणारा पुरुष आहे. आपण त्याचा स्वीकार करावा. लंकेची मर्मस्थानं ओळखायला आपल्याला त्याचा उपयोग होईल. प्रभू, अंतिम निर्णय आपणच करा. शेवटी प्रभू रामचंद्रांनी विभीषणाचा स्वीकार केला. त्याला अतिशय आनंद झाला. रामचंद्रांनी त्याला सुरक्षेची खात्री दिली. तो रामचंद्रांना शरण आला. रामांनी त्याला शत्रूचं सामर्थ्य, बलाबल याचं वर्णन करायला सांगितलं. रामांनी विभीषणाला शब्द दिला की रावण आणि इतर राक्षस योद्धांना ठार केल्यानंतर राजसिंहासनावर मी तुला बसवेन. विभीषणाने रामाला लंकेवर विजय मिळवण्यात मदत करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर प्रभू रामचंद्रांनी सागराला प्रार्थना केली की आम्हाला वाट दे. सागराधिपती त्यांच्यासमोर प्रगट झाला. त्याने सांगितलं, आपल्या सेनेमध्ये नल नावाचा जो वानर आहे त्याच्याकडून आपण सेतुबंधन करावं. तो विश्वकर्म्याचा पुत्र आहे. सेतुबंधन कसं करावं हे त्याला संपूर्ण ज्ञात आहे. ते सेतुबंधन मी धारण करेन. सेतुबंधन करण्यापूर्वी प्रभू रामचंद्रांनी वालुकामय असं एक शिवलिंग तयार केलं आणि त्याची प्रार्थना केली, पूजन केलं. ती जागा आज रामेश्वराचं मंदिर म्हणून आपण ओळखतो. श्रीरामांच्या आणि नल, हनुमंत, सुग्रीव यांच्या मार्गदर्शनाखाली लाखो वानरांनी बांधकामाला सुरुवात केली. काही जण बांधकाम साहित्याच्या शोधात जंगलात शिरले. मोठमोठे खडक, वृक्ष आणि पर्वतच्या पर्वत तोडून त्यांनी यंत्रांच्या मदतीने ते सर्व समुद्रकिनाऱ्यांपर्यंत आणले. नंतर जेव्हा त्या प्रचंड शिळा वृक्ष सागरामध्ये फेकले जात होते तेव्हा ते खडक वृक्ष योग्य जागी राहण्यासाठी वानर जाडजूड दोरी, वेली या सगळ्यांनी ते एकत्र बांधत होते. त्यावर लाकडी पूलही बांधला जात होता. अशा तऱ्हेने काम करत सेतूचं बांधकाम झालं. तो सेतू 100 योजन लांब आणि 10 योजन रुंद होता. आत्ताच्या धनुष्कोडीपासून ते लंकेमधल्या मुन्नारपर्यंतचा हा सेतू आहे. सागर मार्गाने भारत आणि लंका यामधलं हे किमान अंतर आहे. त्यावेळेला मापनाची युक्ती आपल्या पूर्वजांना माहिती होती हे यावरून लक्षात येतं. याच सेतूवरून श्रीरामचंद्र, लक्ष्मण, हनुमान, अंगद, सुग्रीव आणि कोट्यावधी वानरांचं सैन्य लंकेच्या प्रवेशद्वारावर येऊन उभं ठाकलं. वानरांनी महासागरावर पूल बांधला याचं प्रचंड आश्चर्य रावणाला वाटलं. त्याने शुक आणि सारण यांना गुप्तपणे शत्रुसैन्यात मिसळण्याची आज्ञा केली. विभीषणाने त्यांना ओळखलं.
परंतु रामाने त्यांची सुटका केली. त्यांनी जाऊन रावणाला सांगितलं, सीतेला सोडून द्या, तिची मुक्तता करा. पण रावण काही ऐकायला तयार नव्हता. त्याचा जळफळाट झालेला होता. सीतेला त्याही परिस्थितीत वश करायचा प्रयत्न तो सतत करत होता. त्याच्याकडे विद्युज्जिव्हा नावाचा एक मायावी राक्षस होता. रावणाने त्याच्याकडून रामाचं अगदी हुबेहूब मस्तक तयार करून घेतलं आणि ते एका ताटात ठेवून तो सीतेकडे गेला. तिच्यासमोर ते ताट ठेवलं, वरचा शेला बाजूला केला आणि आतमध्ये रामाचं मस्तक ठेवलंय असं दिसावं अशी योजना त्या विद्युज्जिव्हानं केलेली होती. ते पाहिल्यावर सीतेला धक्का बसला. गदागदा हसून रावण म्हणाला, ज्याच्या भरवशावर तू मला लाथाडतेस त्या रामाचं मस्तक माझ्या सामान्य राक्षसांनी कापून आणलं. आता तुला कुठलीही आशा उरलेली नाही. आता तू मला वश हो. सीतेला प्रचंड दुःख झालं. पण तितक्यातच युद्धाची दुंदुभी वाजायला लागली. रावण घाईघाईने निघून गेला आणि ते मायावी मस्तक नाहीसं झालं.